त्यामध्ये तर गोट्या गीते ह्यांना ताब्यात घेणं गरजेचं आहे. गोट्या गीते का असा वसमत लादेन लागून गेला का डॉन एखादा तो मोठा आंतरराष्ट्रीय डॉन ते कुठे पण भेटेल ना आपल्याला. भेटायचं म्हटल्यावर शोधायचं म्हणल्यावर पोलिस अशी मन आहे जुनी. जर पोलिसांनी आरोपीला शोधायचं म्हणल्यावर पाताळातून शोधून आणतात. तर गोट्या गीतेला आणू शकतात, पण ह्याचा अर्थ कुठं ना कुठं पोलिसांचंच काही इच्छा नाही आहे का ते हिंमत करीनात असं लक्षात येई नाही कशामुळे. आणि गोट्या गीतेला अटक केल्यानंतर वाल्मिक कराडच्या पोरांना आणि वाल्मिक कराडला MCRमधून त्याची PCRची मागणी कोर्टाकडे करून त्याला तपासासाठी घेतलं पाहिजे वाल्मिक कराडला. आणि ते घ्यावंच लागणार आहे. जनदान आंदोलन उभं राहणार आहे. आणि तुम्ही अजून एक म्हणलात की तुमची मागणी काय असणार आहे. माझी अजून एक विनंती आहे गृहमंत्र्यांना. त्या दिवशी गृहमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी एक उल्लेख केला लक्षवेधीमध्ये आपल्या राज्याच्या सभागृहामध्ये की तिथं घटनास्थळी एक साक्षीदार होता. त्यांनी दूरवरून त्या साक्षीदारांनी पाहिलं होतं की म्हणजे जे कागदावर लिहिलेलं होतं किंवा कागदावर आलेलं आहे ती माहिती गृहमंत्र्यांनी सांगली. त्यांचं बरोबर आहे, त्यांचं अचूक नाही. पण ह्याच्यात चूक अशी आहे की जे 1 to 1 दोघं जण महादेव मुंडेसोबत आणि त्याचे एक सहकार्यासोबत त्याचे भांडणं चालू होते आणि ते दुरून एका महिलेने पाहिले होतं असं तत्कालीन पोलिसांनी एक साक्षीदार माझ्या माहितीस तो फेक केलेला आहे. ते खोटं आहे. तर 1 to 1 भांडणामध्ये अशा पद्धतीने कुणी एवढं हत्या होऊ शकते का? दोघांच्या भांडणं पकडापकडीमध्ये बुचकुऱ्या घेतल्याने कुठं नखं आणल्याने एवढे असे वार होऊ शकतात का? म्हणजे तत्कालीन परळी पोलिसांनी अधिकाऱ्यांनी ते साक्षीदार जो मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला त्या साक्षीदाराचा तो साक्षीदार पण फेक आणि ती घटना पण फेक दाखवली ना की महादेव मुंडेसोबत 1 to 1 म्हणजे समोरासमोर एकाचे भांडणं चालू होते. समोरासमोर भांडणं झाल्यावर असे वार होतात का? एवढ्या अमानुष पद्धतीने एवढ्या निर्गुण हत्या होती का? नाहीच. ह्याचा अर्थ परळी पोलिसांनी त्यावेळेस महादेव मुंडे यांच्या हत्यारांना वापरायला म्हणजे हत्यारांना व आरोप्यांना वाचविण्यासाठी पूर्ण वाल्मिक कराडचं ऐकून अभय दिलेला आहे.